राधा क्षणात अनावर होईपर्यंत हसायला लागायची. आणि कधी कधी क्षणात काही घडलं नसेल तरी खूप खूप डोळे भरून भरून ते वाहीपर्यंत रडायला लागायचे. आणि कधी कधी तिचा इतका संताप उग्र व्हायचा की हे शांत बस, शांत बस, मला बोलायचं नाही, मला अजिबात बोलायचं नाही. आणि कधी कधी इतका अपराधीपणा, मी नाही काय केलं, माझं काहीच नाही चुकलं, मी खरंच खरंच काही नाही केलं. नमस्कार, मी पल्लवी पटवर्धन. राधेच्या 40 नंतर तिला होणारा त्रास आणि तिच्या आयुष्यातला ऋतूच बदलला. अंतरीची वादळं वेगळंच काहीतरी सांगत होती. तुम्हाला समजलंच असेल ना, मी मेनोपॉज बद्दल बोलते. तर राधेचं स्वगत मी सादर करणार आहे आज राधा खूप दिवसांनी आवरून बसली होती. नीटनेटकी, व्यवस्थित, पण शांत बसली होती. ती थांबलेली नव्हती, पण शांत होती. तिच्या शरीरात वेगवेगळी वादळ निर्माण होत होती. अचानक धडधड, अचानक उष्ण लाटा, अचानक गुडघ्यात वेदना आणि अचानक होणारे मूड स्विंग्स. मग तिने स्वतःलाच विचारलं, का अशी वागतेय मी? प्रश्न तिच्या स्वभावाचा नव्हता, प्रश्न होता तिच्या हार्मोन्सचा. कारण तिचं शरीर खूप मोठ्या बदलातून जात होतं. आणि हे बदल समजून घेणं हे तिच्या एकटीचं नव्हतं काम, हे तिच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं काम होतं. हे तिच्यातले होणारे बदल समजून घेणं. मेनोपॉज हा पॉज नाही, तो ब्रेक पण नाही, तो शेवटही नाही. राधेच्या शरीरात होणारे बदल समजून घेण्याची ती वेळ. जेव्हा एखादी मुलगी आई होते ना, तेव्हा तिला सांभाळायला सगळे जेव्हा धावतात, तितकीच गरज या रजोनिवृत्तीमध्ये असते. तिला समजून घेण्याची, तिला सांभाळण्याची. सतत होणारे मूड स्विंग्स तिला गोंधळून टाकतात. तिला समजतच नाही तिच्यामध्ये हे बदल का होत आहेत, का घडतायत. ती स्वतःकडे संशयाने बघायला लागते. मी बदलतीये का? हो, ती बदलतीये, पण ती कमी नाही होते. कारण हे एक संक्रमण आहे, हा एक नवा उंबरठा आहे. तिला समजून घेण्याची गरज असते. तिला समजून घ्या. तिच्या रागामागचं वादळ आहे का? ती अशी का वागते ह्याच्याकडे लक्ष द्या. खरोखर ती नाटक नाही करत आहे, ती ओव्हर रिॲक्ट करत नाही. तुमच्या घरात जर राधा असेल तर तिला समजून घ्या. तिला समजून घेण्याची गरज असते. तिचा हात हातात घ्या, तिच्या डोक्यावरनं हात फिरवा आणि तिला विचारा, तुला काही होतंय का? कारण ती लढतीये न बोलता. म्हणूनच मेनोपॉज हा पॉज नाही, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला धैर्यवान अध्याय. ह्या काळात तिला गरज असते तुमच्या प्रेमाची, सहनशीलतेची आणि समजून घेण्याची. तुम्ही तिच्या जवळ बसा, तिचा हात धरा, तिच्या डोक्यावरनं हात फिरवा. आणि तुमच्या प्रत्येकाच्या घरात जर राधा असेल आणि तिचे मूड जर स्विंग्स होत असतील तर प्लीज प्लीज तिला हसू नका आणि तिला अजिबात म्हणू नका तू ओव्हर रिॲक्ट करते. आहे ना तुमच्या प्रत्येकाच्या घरात राधा, तर तिला समजून घ्या. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तिला प्रेम द्या. तर मंडळी, मी अशी नवनवीन माहिती आणि तिच्या अंतरीची वादळं तुमच्या समोर आणणारच आहे. तर सगळ्यात पहिले म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल, त्या राधेला तर नक्कीच आवडेल. तर कमेंट टाकायला विसरू नका.